सुंदर नाम यज्ञ आणि या नाम यज्ञाचा आजचा शेवटचा दिवस. आजची संत भोजनाची किंवा मग आजची जी अन्नदानाची सेवा आहे कैलास ॲडव्होकेट तात्यासाहेब तुकाराम रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी त्यांची चिरंजीव त्यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण तात्यासाहेब तुकाराम रामदास पाटील यांची चिरंजीव पवन दादा हरिभक्तपरायण पवन दादा यांच्याकडून ही अन्नदानाची सेवा त्या ठिकाणी आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण सतीश बाबूराव पाटील जळगाव यांच्याकडून 21,000 रुपये या ठिकाणी या कार्यक्रमाला दिले गेलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. त्याच पद्धतीने संपूर्ण मंडळी असतील, ही खूप सहकार्य करणारी सगळी मंडळी, आमचे हर्षल भाऊ असतील, हर्षल ग्राफिक्सवाले असतील, आमचे कमलेश दादा असतील, आमचा गौरव असेल, खूप राबले आमचे गणेश असेल, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. विशेष करून विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे लहान लहान बाल कलाकार मंडळी सद्गुरू संत तानाजी महाराज बाल संस्कार शिबिराचे विद्यार्थी हरिभक्तपरायण कुंदन महाराज, हरिभक्तपरायण पवन महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण कल्पेश महाराज, त्याच पद्धतीने लहान लहान ताई या दिदी त्या ठिकाणी सुंदर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मावशी प्रत्येक कीर्तनाला जवळपास परिसरात असल्या की ते त्या ठिकाणी उभ्या राहतात. लक्षात घ्या बाबा, एकटेच पण तरी कधी म्हणत नाही की मी एकटं उभं राहावं की नाही राहावं. अरे दीवाने बन गए तेरे तो फिर दुनिया से क्या मतलब, और लगन हरी से लगा बैठे चाहे जो होगा देखा जाएगा. आमचे हार्मोनियमला वसंत काका असतील, संपूर्ण आमचे हरिभक्तपरायण आदरणीय हरिअण्णा असतील, त्याच पद्धतीने आमचे प्रवीण माऊली जडोदकर असतील. आणि विशेष करून या लहान लहान बालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे आज हे परिवर्तन महाराज हे टाळ घेऊन उभे राहिले ना, तर कदाचित यांना कोणी म्हणत असेल अरे हरिभक्तपरायण झाला, कीर्तनकार झाला, हे झाला ते झाला. पण छाती टोकून सांगू महाराज, कदाचित हे पुढे नाही शिकले तरी चालेल. कोणी डॉक्टर नाही होणार, कोणी वकील नाही होणार, कोणी प्राध्यापक नाही होणार, कोणी मोठ्या पदावर नाही जाणार, परंतु छाती टोकून सांगतो महाराज, जो पोरगा या व्यासपीठावर येऊन गेला तो पोरगा कधीच आपल्या मायबापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही, एवढा अधिकार या वारकरी संप्रदायाचा आहे. सगळी बालकलाकार मंडळी नुकतंच आमच्या चंदुदात्यांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. उत्कृष्ट साऊंड आहे, माझ्या मनाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवायचं काम करतायत. पंचक्रोशीतील मंडळी आहेत, आमचे आदरणीय अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे, शांताराम अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे, पंचक्रोशीतील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही म्हणणार महाराज सगळ्यांचा आभार मानला, आम्हीच काय तुम्हाला केनाबा कपिलेल होता, तुमचाही आभार. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विना, तुमच्या सगळ्यांच्या चरणी आता मस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. काला म्हटला की काला हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. काला म्हटला की कालाचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे. महिनाभर कदाचित त्या एखाद्या नोकराला नाही जाता आलं, 5-6 दिवस जरी तो गेला, परंतु महिन्याभर नाही गेला तरी तो पगाराच्या दिवशी बरोबर टपलेला असतो पगार घेण्यासाठी. तसंच 7 दिवस कथा ऐकायला ज्यांना नाही जमलं, कदाचित काही लोक 7 दिवस नाही येऊ शकले, परंतु आज तुमचा पगार आहे म्हणून पगाराच्या दिवशी बाकीचे मंडळी आले, म्हणून आजचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे. ऐका, काला म्हणजे काय? परिपूर्णतेचं प्रतीक आहे माय बापू. मंदिर पूर्ण झालं केव्हा समजतं? कळशारोहण झालं, मंदिर पूर्ण झालं. यज्ञाची पूर्णाहुती झाली, यज्ञ पूर्ण झाला. तापी कुठून आली, कुठे गेली, कशी गेली, कुठपर्यंत विषय राहतो. अरे समुद्र मापम प्रविश्यती यद्वद, गंगा कुठून आली, कुठे गेली, काय कशी झाली, पण कुठे तो विषय संपतो. एकदा ती समुद्राला मिळाली की तिची गती संपलं झाली, तिची गती खुंटली, ती पूर्णत्वास गेली. सोन्याला शेवटचा कस लागला, सोनं पूर्ण झालं. हे पूर्णतेचं प्रतीक आहे माय बापो. त्याच पद्धतीने परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. एकदा काल्याचं कीर्तन झालं, काला झाला की बुवा लोकांनी हाला, आणि जर बुवा गावात परत आला तर बुवा गावात परत का आला, म्हणून काला विढाला. विशेष करून आयोजकांना सांगायची गरज पडते का सप्ताह पूर्ण झाला, काला पूर्ण झाला की सप्ताह संपला असं सांगावं लागतं का? काला म्हणजे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. मंदिराच्या भिंतींचं वर्णन वेगळं, पण मंदिर पूर्ण झालं केव्हा?
कळश संपलं, कळश लागला की मंदिर पूर्ण झालं. त्याच पद्धतीने 7 दिवस कथा झाली, कशी झाली, काय झाली, पण काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण झाला. विठाला विठाला. का हो महाराज, काला, काला म्हणजे काय म्हटलं? काला म्हणजे दही आणि लाहीचा काला. काल्याचे भरपूर प्रकार आहेत बरं का, काल्याचे भरपूर प्रकार आहेत. तसं पाहायला गेलं आपण जो काला करतो ना, आहे दही आणि लाहीचा काला. कशाचा आहे? दही आणि लाहीचा काला. वास्तविक बघायला गेलं दोघं वस्तू सफेद आहेत. लक्ष देऊ नाही का? दोघं वस्तू सफेद आहे. दही पण सफेद आहे आणि लाही पण सफेद आहे. दोघांचा रंग, त्याला कुठला डाग त्या ठिकाणी नाही. पण सांगू तुम्हाला, दही आणि लाहीचा काला म्हणजे सांगू का तुम्हाला, ते एक प्रतिकात्मक काला आहे. काला म्हणजे काय? जीवाचं शिवाशी ऐक्य बांधणं म्हणजे काला. विठाला विठाला. सांगू तुम्हाला, आता इथे लाई आहे. लाई, लाई कशी असते? अशी फुगलेली असते बरोबर. एकदा लाई फुटली की ती अशी फुगते महाराज, अशी ताठर असते. समजा दातात अडकली तर काठी घातल्याशिवाय निघत नाही. अशी फुगलेली असते, तिला अभिमान असतो, अहंकार असतो. पण एकदा का ती दह्याच्या संपर्कामध्ये आली की अशी आग समजून जाते. एकदा कधी दह्याच्या संपर्कात आली की तिचा सगळा अहंकार पडून पडतो. ऐका माय बापो, हे फक्त प्रतीक आहे. लाही म्हणजे काय आहे? लाही म्हणजे तुम्ही आपण जीव आहोत माय बापो, आणि दही म्हणजे भगवंत आहे. एकदा या जीवाला अहंकार येतो, माझा मुलगा, माझी परिवार, माझी प्रॉपर्टी, हे ते यू त्यू. परंतु ज्यावेळेस मनुष्यरूपी लाहीला त्या ठिकाणी अहंकार झाला, या मनुष्यरूपी लाहीचा भगवंत रूपी दहीशी जर संपर्क आला तर माणसाचा अहंकार घडून पडतो आणि माणसाच्या जीवनाचा काला होतो. विठाला विठाला. बरं, आता मला सांगा ना तुम्ही, लाहीमध्ये 2 प्रकारच्या लाही आहेत. आता पहिले एकच लाई असायची. कोणती लाई कसायची असायची? दादरची लाही. आता शॉर्टकट जमाना निघाला महाराज, दादरची लाई भेटत नाही म्हणून लोकांनी काय केलं आता माहिती का? लोकांनी आता लाह्या शॉर्टकट बनवल्या. म्हटलं कोणत्या? बघा तुम्ही, कोणत्या? मुरमुरे. बरोबर. हा, तर माझा थोडासा अभ्यास आहे, हे गाथ्यामध्ये नाही बरं का, हे माथ्यामधलं आहे. माझा एक अभ्यास आहे. म्हटले लाह्या म्हणजे कोण आणि मुरमुरे म्हणजे कोण? लाह्या म्हणजे बाया आणि मुरमुरे म्हणजे आम्ही माणसं. विठाला विठाला. म्हणून हा काला भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ करून देणारा काला आहे. जीवाचा काला म्हणजे जीवाचं शिवाशी ऐक्य बांधणं म्हणजे काला. विठाला विठाला. ऐका, मग जीवाचं शिवाशी ऐक्य बांधणारा काला आहे. नाही तर तसा काला तर आपण बी करतो. आता समजा वरण भात बट्टी होते, प्रसाद होतोय, आपण काय करायचा? तो बट्टीचा चुरमा करायचा, त्याच्यावर वरण टाकावं, त्याच्यावर वांग्याची भाजी टाकावी, वरून तूप टाकावं. त्याला काय म्हणतात? काला. आणि त्याला रद्दा म्हणतात. विठाला विठाला. तो काला नाही, तो रद्दा आहे. आपण भगवान परमात्म्याचा काला करतोय. भगवान परमात्म्याचा काला करत असताना कदाचित काही काही लोक म्हणतात, काय लागलो तुम्ही महाराज लोकांनी? उठले सुटले की काला करतो. 5 रुपयाची दही, 5 रुपयाची लाई, याच्यापेक्षा आम्ही चांगलं घरी जेवण करू. अरे बाबा, लाखो रुपयाचं जेवण करणार, करोड रुपयाचं जेवण तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये करणार, पण कदाचित जो आनंद याच प्रसादामध्ये तो कुठे नाही. अरे एक व्यक्ती आला तो, महाराज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मांडीला लावून जेवला हा पट्ट्या. काय म्हटला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मांडीला लावून जेवला हा पट्ट्या. मी सहज विचारलं, म्हणतं काय खाल्लं भाऊ? म्हणे झुणका भाकर खाल्ली. म्हटलं झुणका भाकर तर कुठे बी बस स्टँडवर 10 रुपयाला भेटते. काय खाल्लं याला महत्व नाही, कोणासोबत खाल्लं याला महत्व आहे. त्या पद्धतीने काय खातो त्याला महत्व नाही, कोण देतो त्याला महत्व आहे. भानुदास गीते गात, भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, गाता
भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काय खातोय त्याला महत्व नाही, कोण देतो त्याला महत्व आहे. अरे भगवान परमात्मा प्रसाद देतोय. संत वर्णन करतात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग हा दहीलाई घरी खाल्ली तर दहीलाई होते, पण कदाचित इथे खाल्ली ना तर ती दहीलाई राहत नाही, तो प्रसाद होऊन जातो. आणि प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्तोपजायते. प्रसाद खाल्ला की माणसाच्या जीवनातील दुःख निघून जातं. दुःख निघून देण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते प्रसादामध्ये माय बापू. म्हणून प्रसाद घेतल्यानंतर मनुष्याचं जीवन आनंदामध्ये जात असतं. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते, अत्यंतिक सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते प्रसादामुळे. नाही तर काही लोकांना विचारावं, त्यांचे चेहरे बघायला मारत, त्यांना विचारो भैया जी आप क्यों रो रहे हो, तो म्हणतो मेरी शकली ऐसी है. विठाला विठाला. भगवान परमात्म्याचा काला हा जीवाचा आणि शिवाचा ऐक्याचा काला आहे. मग का हो महाराज, भगवान परमात्म्यांनी जो हा काला आपल्याला दिला तो काला सर्वांनाच भेटेल असं नाही. तुम्ही आपण भाग्यवान आहोत माय बापू. हा काला वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ आहे. तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ. शेषाराव संत संगे, संतांच्या सानिध्यामध्येच हा काला मिळतो माय बापू. तुमचं आपलं भाग्य आहे की हा काला तुम्ही आपण भक्षण करतो. बरं हा काला म्हणजे नेमकं काय तर म्हटले काल्याच्या दिवशी इतर कीर्तनकार काही त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी घेऊ शकतात, परंतु काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. तो फेट्याने आणि उपरण्याने तर बांधलेला असतोच असतो, पण एका नियमाने बांधलेला असतो. कोणता नियम? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवाने गोकुळामध्ये चरित्र केलं माय बापू, त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. त्याचा आचार करावा का विचार करावा, तो विचारच माणसाने सोडून द्यावा. विठाला भगवान परमात्म्याचं चरित्र असं आहे माय बापू. काही लोक म्हणतात महाराज तुमच्या कृष्णाने, आपले स्टगे असतात बरं काय, आपले स्टगे आपल्या धर्माचं खातात, आपलंच खातात आणि आपल्या देवा धर्माची टिंगल करतात. ते काय म्हणतात माहिती का, तुमच्या कृष्णाने 16,108 बायका केल्या म्हणे. मग म्हणजे करून एक आवर होत नाही. चालला देवाची बरोबरी करा. चालला म्हटलं देवाने चोऱ्या केल्या. मला सांगून देवाने काय चोरलं महाराज? काय चोरलं? पैसे चोरले, सोनं चोरलं, हिरे चोरले, माणिक चोरले. भगवान परमात्म्याने काय चोरलं असेल? भगवान परमात्म्याने लोणी चोरलं. ते लोणी म्हणजे मृदू अंतःकरणाचं प्रतीक. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. भगवान परमात्म्याने चित्त चोरलं, दुसरं काहीच चोरलं नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र फक्त त्याचा उच्चार करावा. नदेव चरितम आचरेत. देवाचं चरित्र आचरण्यासारखं नाही. पण कदाचित काही म्हणतात तुमच्या कृष्णाने असं केलं, तुमच्या कृष्णाने तसं केलं, तुमच्या कृष्णाने गोपिकांना चवल्या. मग आम्ही बी केला तर काय फरक पडतो? कर ना बाबा, तुला कोण नाही म्हटलं. बरं देवाने एकच चरित्र केलं का? देवाने गोपिका नाचवल्या, देवाने चोऱ्या केल्या, ठीक आहे एवढंच चरित्र सांगतात. ते पुढचं चरित्र नाही सांगतात. मग देवाची बरोबरी करायची आहे. मग देवाने पुतणेचं हडाडविष प्राशन केलं. येंडो सरपांचं एक बुच्चन लिदेख. देवाची बरोबरी करतोय ना. देवाने 12 गाव अग्नी गिळून टाकला. अरे अगरबत्तीचा चटका सहन होत नाही बावड्या तुला, आणि चहा सुद्धा फुकी फुकी पेस. चालला देव ना बरोबरी करावी. एका गावाला काय झालं माहिती का? एका गावाला अधिक मास होता आणि त्या अधिक मासामध्ये नेमकं पोथ्या चालतात मंदिरांवर. तुमच्याकडे कदाचित चालत असते. महिलांची पोथी वेगळी, पुरुषांची पोथी वेगळी. झालं असं, एक दादा रात्री 12-12:30 वाजता पोथी ऐकून आला आणि आपल्या बायकोला सांगू लागला, अगं ऐकलं का? म्हणे काय म्हणणं आहे तुमचं? म्हणे मी आज एक पोथीमध्ये एक ऐकलं. म्हणे काय? म्हणे त्या कृष्णाने 16,108 बायका केल्या. म्हणे मग तुमनं काय म्हणणं आहे? म्हणे नाही म्हणे तो देव आहे, तो 16,108 करू शकल, पण मी बी विचार करायला ना म्हणे, मी बी एखाद दुसरी करी तर काय फरक? ती म्हणायला लागली खुशाल करा. खुशाल करा म्हटल्यानंतर बायकोनी परमिशन भेटली की तर रात्री नाचायला लागणार ना. नाचायला लागला. पण ती म्हणायला लागला थांबा,
म्हणे व्याज एक कथा ऐकली. म्हणे कोणती? म्हणे पांडव प्रताप. म्हणे काय ऐकलं? म्हणे त्या द्रौपदीने 5 नवरे केले. म्हणे मग तुला काय म्हणणं आहे? म्हणे तुम्ही एखाद दुसरी करू शकतात, मी विचार करते ती द्रौपदी 5 नवरे करू शकते, तर मी बी विचार कर रही. म्हणे मी एखाद दुसरा नवरा करा तर काय फरक? तो म्हणायला लागला तिरी बी चूक मेरी बी चूक, तुनाकडे राहते मनाकडे राहते. विठाला विठाला विनोदाचा भाग वगडा माय बाप. देवाचं चरित्र आचरण्याजोगतं नाही. नाव नदैव चरित्रम आचरेत. मग देवाचं चरित्र फक्त काय करावं? त्याचा उच्चार करावा, आणि त्याचा उच्चार करणं म्हणजे काला. विठाला विठाला काल्याचे भरपूर प्रकार 2-3 सांगतो आणि पुढे चालतो. जीवाचा ऐक्याचा काला, जीवाचं शिवाशी ऐक्य बांधणं म्हणजे काला. हरिनामाचा खिचडी काला, जो आपण कीर्तनामध्ये घेत असतो तो काला. दही दुधाचा आणि दह्याचा लाह्याचा एक काला. अजून एक काला आहे माय बापू, भगवान परमात्म्याचं चरित्र. भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? हो काला एक बासुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी. माखन चोर जो नंद किशोर जो, कर गया दिल की चोरी रे, कर गया दिल की चोरी. ओ काला. भगवान परमात्मा कसा आहे? काळा आहे, दिसायला सावळा आहे, म्हणून त्याचं चरित्र. विठाला विठाला विनंती ही जी डालकी ना तिकडे ठेवा. पुन्हा ते इकडे येतात ना, ते एक जण या इकडे बरं का, ही डालकी तिकडे ठेवा. प्रसाद कोणी टाकत असेल तर तिकडेच टाका. विठाला विठाला पुढे कोणी येऊ नका. लक्षात घ्या माय बापो, भगवान परमात्म्याचा काला आपल्याला भेटतोय. तुम्ही आपण भाग्यवान आहोत माय बापो. देवाधिकांना भेटला नाही. लक्ष देऊ नाही का? इंद्रादी देव होते, त्या इंद्रादी देवांना असं वाटलं ज्यावेळेस कृष्णाने, तुम्ही आपण कथामध्ये ऐकून गेलात की ज्यावेळेस कृष्णाने सगळ्या गोपाळांना दही लाहीचा काला वाटला, आणि ज्यावेळेस कृष्णाने सगळ्यांचा शिदोरीचा काला एकत्र केला, सगळ्यांना वाटला, देवाधिकांना हेवा वाटला की आम्हाला पण हा काला भेटला पाहिजे. पण देवाधिकांना कृष्णाने हाकलून दिलं, चला चालतेवा तुमचा अधिकार नाही. पण देवाधिक म्हणायला लागले काही हरकत नाही काला भेटला ना, उष्ट तर भेटलं पाहिजे, म्हणून उष्ट पाहिजे. उच्चिष्ट का कशेना सगळे गोपाळ हात धुवायला यमुनेमध्ये येतील, आणि ते जी उष्ट असेल ती उष्ट आपल्याला भक्षण करायला भेटेल. या आशेने सगळे देव काय झाले? मासे झाले. काल्याची आसे देव जडी झाले मासे झाले सर्व देव. परंतु देवाने ओळखलं आणि कृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितले, गोपाळांनो, आज आपल्याला यमुनेवर हात धुवायला जायचं नाही. कृष्णा, उष्टी हात पुसायचे कुठे? पुसा मागचे शिष्ट्यांना. शरीरामध्ये सगळे अवयव असे आहेत महाराज की त्याच्यामध्ये देवतांचा निवास आहे. हातांची देवता वेगळी आहे, डोक्याची देवता वेगळी आहे, डोळ्याची देवता वेगळी आहे. पण शरीरामध्ये असं एकमेव अवयव आहे की जिथे देवाचा निवास नाही, ते म्हणजे मागचं एसटी स्टँड. विठाला विठाला भगवान परमात्म्यांनी त्या देवादिकांना काला मिळवू दिला नाही, आणि मग सर्व देवादिक कंप्लेंट घेऊन ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेवाला सांगू लागले, ए देवा, आम्हाला काला भेटत नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, कशाचा काला रे? तो देव आहे का म्हटले? ब्रह्मदेवाने म्हणावं, तो कृष्ण देव आहे का म्हटले? अरे 1000 वर्ष तप करून देव भेटत नाही, आणि त्या गवड्याच्या पोरांना काय भेटणार आहे? गवडियाची ताक पेरे कोण पोरे चांगली. म्हटले काय त्यांना देव मिळेल? आणि मग मात्र ब्रह्मदेवाने परीक्षा घेतली. ब्रह्मदेवाने काय केलं? सगळ्या गोपाळांना चोरून घेऊन गेले ब्रह्मदेव. इकडे गायी होत्या, गायींना चोरून घेऊन गेले भगवान परमात्मा. गायींचे जे वासरू होते छोटे 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 छोटे, सगळ्यांना चोरून घेऊन गेले. कृष्ण समजून गेले, म्हटले हे माझ्या पोराचं काम आहे, माझा पोरगा असून काम करतो का असं? देवाने काय केलं? जेवढे गोपाळ होते तेवढे गोपाळ भगवान परमात्मा स्वतः झाले. जेवढे वासरू होते तेवढे वासरू भगवान परमात्मा झाले, सगळ्यांच्या घरी गेले. आता ब्रह्मदेवन खाली येऊन पाहतात, आणि ब्रह्मदेवाने येऊन पाहिलं तर काय, जसंच तसं झालंय. तिथे काहीच फरक नाही. ब्रह्मदेव खजील होऊन परत आले, आणि खजील येऊन ब्रह्मलोकामध्ये परततात. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाच्याच द्वारपालांनी ब्रह्मदेवांना थांबवलं. रुक जाओ. अरे वेडे का घोडे, मूर्ख झालात का, बावळट झालात का? मी तुमचा ब्रह्मदेव, तुमचा मालक, तुमचा स्वामी. ते म्हणायला लागले, हा माहिती म्हटले, नकली ब्रह्मदेव फिरतोय. हा नकली नसली ब्रह्मदेव, अरे मीच असली आहे. मग तुम्ही असली आहे तर मध्ये कोण बसलंय म्हणे?
आणि ब्रह्मदेव पाहतात तर काय साक्षात भगवान श्रीकृष्ण ब्रह्मलोकाच्या ब्रह्मपदावर ब्रह्म म्हणून आरूढ झालेले होते. ब्रह्मदेव समजून गेले, हात जोडला, माफी मागितली. हे प्रभू माफी द्या, खूप चूक झाली, पण सांगतो तुम्हाला देवा देवा अरे तुझा काला जर आम्हाला भेटत नसेल, तुझा काला जर आम्हाला भेटत नसेल तर हे काटेरी मुकुट नको, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराने. म्हटले देवा हे ब्रह्माधिक पद नको आम्हाला, आम्हाला नको, मुळीच नको हे ब्रह्माधिक पद. आणि मग मात्र ब्रह्मदेवाने मागितलं, देवा आम्हाला काला पाहिजे. कृष्णाने सांगितलं, म्हटलं इथे नाही भेटणार, त्याच्यासाठी काय करावं लागेल. म्हटलं जे सगळे गोपाळ आहेत तर तुम्ही बंदीखान्यामध्ये ठेवलेले सगळ्यांना सोडा, सगळ्यांना वासरूंना सोडा. आणि सगळ्यांना सोडलं, समोर आणलं. आणि जसं काही समोर आणलं ब्रह्माने, आणि मग मात्र सगळ्या गोपाळांना विचारलं, म्हटलं या ब्रह्मदेवाला काला द्यायचा का. मग सगळ्यांनी कुचूर पुचूर केली. आणि मग मात्र ब्रह्मदेवाची फजिता करायची होती, म्हणून काय सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्हाला काला भेटेल, पण तुम्हाला आम्हाला आमच्या गोकुळामध्ये यावं लागेल. आता झालं असं, सगळ्यांनी मंत्र मारला आणि सगळे त्या ब्रह्मलोकातून काही क्षणामध्ये गोकुळामध्ये यमुनेच्या काठावर. आता ब्रह्मदेव समोर उभे आहेत, ब्रह्मदेव समोर उभे आहेत आणि सगळे गोपाळ एकीकडे उभे आहेत. आणि मग कृष्णाने विचारलं, का रे गोपाळांनो, ब्रह्मदेवाला काला द्यायचा का. ब्रह्मदेवाला काला द्यायचा का. म्हटले त्यावेळेस सगळ्या गोपाळांनी सांगावं, म्हणे हे कृष्णा याने आम्हाला चोरलेलं होतं, याला काला देता कामा नाही. मग याला काय करायचं. म्हटले याला वाकुल्या दाखवा. भगवान परमात्म्यांनी सांगितलं, हे गोपाळांनो या ब्रह्माला वाकुल्या दाखवा. आणि तेच जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतो, अभंगाच्या 3ऱ्या चरणातून आपण प्रवेश केला. काही लोक म्हणतील 3रा चरण, अरे संत वाङ्मय असं आहे मायबापो, संत वाङ्मयामधून जिथून दरवाजा मिळाला तिथून आपण प्रवेश करू शकतो. म्हणून आजच्या अभंगातून मी जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामधून प्रवेश केला, तिथून मला दरवाजा दिसला. ब्रह्मदेवाला समोर उभं केलं आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सर्व देवतांनी काला दिला नाही, सर्व गोपाळांनी देव काला दिला नाही, कृष्णाने काला दिला नाही. म्हटले काय केलं, वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. वाकुल्या दाखवल्या. काय दाखवल्या, कोणाला, जगताचा विधाता. बरं त्या वाकुल्या कशा दाखवल्या, त्या बी दाखवू का तुम्हाला. त्या वाकुल्या पण आपल्याला करायच्या आहेत. आपण गोपाळ आहोत, आपल्याला सुद्धा काला भेटणार आहे का नाही. सगळे बोला, भेटणार आहे की नाही. हो का नाही, हो ना, भेटणार. मग आपल्याला अधिकार आहे का नाही. आपल्याला देवाधिकांना वाकुले दाखवायचा अधिकार आपल्याला सुद्धा आहे. मग आपण सुद्धा देवाचे गोपाळ आहोत आणि आपल्याला सुद्धा ब्रह्माधिकांना काला दाखवायचा आहे, वाकुले दाखवायचे आहेत. वाकुले दाखवणार का, सगळ्यांनी मिळून. त्या ठिकाणी ज्या वाकुल्या त्या गोपाळांनी दाखवल्या त्याच वाकुल्या आपल्याला सगळ्यांना दाखवायच्या. भजन करा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. वाकुली क्रमांक 1
सगळ्यांनी थम्सअप करा, सगळे करा वरती, बोट करा वरती, गोपाळ आहोत ना आपण, करा सगळ्यांनी वरती, करा वरती हात, जेवढे हात वरती होते तेवढे, आणि भगवान परमात्म्यांनी असा अंगठा दाखवा, आणि सगळे गोपाळांनी जे केलं देवाला त्या ब्रह्मादिकांना आपल्याला वाकून दाखवायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. वाकुली क्रमांक 2, हात समोर, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. वाकुली क्रमांक 3, आपला रुमाल घ्या हातामध्ये, सगळ्यांनी घ्या रुमाल हातामध्ये, पुरुष मंडळ सगळ्यांनी वरती करा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन. वाकुली क्रमांक 4, जीभ बाहेर करा. ह्या 4 वाकुल्या दाखवल्या. बरं, या वाकुल्या काही माझ्या पदरच्या नाहीत बरं का, संत वाङ्मयामध्ये सांगितलेल्या या वाकुल्यांचा अर्थ सुद्धा सांगतो. पहिली वाकुली क्रमांक 1, ज्यावेळेस ब्रह्मदेवाने काला मागितला त्यावेळेस गोपाळांनी सांगितलं, म्हटलं हे ब्रह्मदेवा, काला नाही भेटणार, काला नाही भेटणार, काला नाही भेटणार. म्हणे कारण वाकुली क्रमांक 2, तुम्ही अधिकारी नाहीत, तुम्ही अधिकारी नाहीत, तुम्ही अधिकारी नाहीत. आणि जर तुम्हाला हा काला भेटून घ्यायचा असेल, प्राप्त करून घ्यायचा असेल, तुम्ही काय करा, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरा फिरा फिरा, साधू संतांची सेवा करा, तर तुम्हाला काला भेटेल, नाही तर या 4 वाकुल्या त्या ठिकाणी सांगितल्या. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. बरं, ब्रह्म सामान्य नव्हतं माय बापू, ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही, तो काला तुम्हाला आपल्याला भेटतोय माय बापू, तुम्ही आपण किती भाग्यवान आहोत. मग ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही का? मिळाला माय बापू. मग केव्हा मिळाला? ब्रह्मदेवाला सोपान काका व्हावं लागलं. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वरचला. ब्रह्मदेव सोपान काका झाले, स्वतः भगवान विष्णू ज्ञानोबराय झाले, आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबरायांनी सगळ्या गोपाळांना काला वाटला. एक चटाडी झाली चंद्र भागे वाढवंती, एक चटाडी झाली चंद्र भागे वाढवंती. ओ माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी. ओ माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाय वाटी. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. भगवान परमात्म्यांनी, भगवान श्रीकृष्णांनी विष्णूंचा अवतार, ज्ञानोबरायांचा अवतार घेतला. एकच टाडी झाली चंद्रभागे वाढवंती, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. भगवान परमात्म्याने तो काला वाटला, तो आपल्याला मिळाला. मग कहो महाराज, तो प्रत्येकाला मिळतो का? म्हटले नाही, त्यालाच मिळतो जो भगवान परमात्म्याला कंठामध्ये धारण करतो, तेच जगद्गुरु तुकोबा भंगाचे पहिलं
धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, म्हटले त्यालाच हा काला मिळतो ज्याने भगवान परमात्म्याला कंठामध्ये धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी. बरं, तो भगवान परमात्मा कंठामध्ये आला तर कंठामध्ये नुसता राहत नाही, त्या भगवान परमात्म्याला आत हृदयामध्ये ठेवा. सतत कृष्णमूर्ती सावडी खेडे हृदय कमळी. साठी साठी साठी. सतत कृष्णमूर्ती सावडी खेडे हृदय कमळी. भगवान परमात्मा हृदयामध्ये खेळतो. त्या गोपिकांच्या गोपण्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा राहतो. आणि ज्याच्या कंठातून भगवान परमात्मा हृदयामध्ये आला की त्या जीवाचा काला झाला. काला झाला म्हणजे काय? आणि तो काला जर झाला तर तो जगतामध्ये प्रकाश पाहतो, अवघा जनी प्रकाश. आणि मग महाराज कोणाचा काला झाला, कसा झाला? म्हटले नंद बाबाचा झाला, यशोदेचा झाला, देवकीचा झाला, वसुदेवाचा झाला. भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आपण तुम्ही साजरा केला. नंद बाबाच्या यशोदेचा जीवनामध्ये आणि वसुदेव देवकीच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आले, कारण त्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं, म्हणून कदाचित त्यांच्या जीवाचा काला झाला. अजून कोणाचा झाला? म्हटले त्या पुतनेचा झाला. पुतनेचं चरित्र तुम्ही काल परवा श्रवण करून गेलात की पुतनेने सुद्धा जरी भगवान परमात्म्याच्या विषयी विरोधी भक्ती केली होती, परंतु विरोधी भक्ती असून सुद्धा तिचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. विठाला विठाला. अजून एक होता, एक त्याचं नाव होतं बाबड भट्ट. तो बाबड भट्ट आला कृष्णाला मारण्यासाठी आणि यशोदे जवळ आला. यशोदेला सांगतो, यशोदे अगं तुझा पोरगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, अख्ख्या कुटुंबाला संपून टाकेल, असं कर, आज सगळ्यांना मारेल, त्याच्या पहिले यालाच तू मारून टाक. कृष्ण म्हणतोय, ए बाबा पाहुण्यासारखा आलाय, पाहुण्यासारखा राहील. पण आता पाहुणा आला तर पाहुण्याचा पाहुणचार करावा लागतो का नाही? करावा लागतो की नाही? कृष्णाने घरातल्या सगळ्या भांड्यांना आदेश दिला, ए भांड्यांनो, आपल्या घरी पाहुणा आलाय, त्या पाहुण्याचा पाहुणचार करा. सगळे भांडे उठले महाराज आणि दडादड 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 त्या बाबड भट्टाच्या अंगावर जाऊन बसले. चाटू म्हणे मी आला घोटू, लाटणं म्हणे मी आला लाटू, पाटलं म्हणे मी आला पाटू. एवढा विटपिला जनवे तुटले पंचांग पाठवले, जनवे तुटले पंचांग पाठवले, जनवे तुटले पंचांग पाठवले. धोतर गडाले ढुंगणाचे, धोतर गडाले ढुंगणाचे, जनवे तुटले पंचांग पाठवले, जनवे तुटले पंचांग पाठवले. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गडाले ढोंगणाचे. विटंबीला भोट दिला पाठीवरी पाठ. त्या विठंबना केली माय बापू, त्याचाही काला झाला. ऐका, मग जीवाचा काला झाला रे झाला की मनुष्य स्वतःजवळ ठेवत नाही. जी जी आत्मानुभूती आहे ती आत्मानुभूती दुसऱ्याला देतो. म्हणजे जीवाचा काला झाला तर तो दुसऱ्यालाही तो काला वाटतो. आणि जगद्गुरु अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काला वाटू एकमेका, 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 काला वाटू एकमेका,
जीवाचा काला झाला स्वतःजवळ ठेवू नका, तो काल्याचा अनुभव दुसऱ्याला द्या. म्हणजे काय, स्वतःची जी अवस्था झाली, गोपिकांनी काय केलं, स्वतःची अवस्था स्वतःजवळ ठेवली नाही, दुसऱ्याला दिली. भगवंताच्या चरणावर गेल्यानंतर काय अवस्था होते, ती अवस्था दुसऱ्याला देणं. जीवाचा काला झाला तो दुसऱ्याला देणं म्हणजे जीवाचा काला झाला दुसऱ्याचाही काला करणं. म्हणून काला वाटो एकमेका. पण कोणाला म्हटले, वैष्णव निका संभ्रम. म्हटले जो निका आहे, निका शब्दाला अंडरलाईन करा, जो खरा आहे, डुप्लिकेट वैष्णवाला नाही बरं का, डुप्लिकेट वैष्णवाला नाही, जो खरा वैष्णव आहे. ब्रह्मदेवाला काला भेटू दिला नाही देवाने, इंद्रादी देवांना काला भेटू दिला नाही देवाने, पण तरी सुद्धा जो खरा भगवंताचा भक्त आहे, जो खरा भगवंताचा दास आहे, त्यालाच तो काला भेटतो माझ बापू. म्हणून वैष्णव निका संभ्रम. म्हणून वैष्णवांना, खऱ्या वैष्णवांना तो काला भेटतो. मग अहो जगद्गुरु तुकोबर आहे, तो काला जर कदाचित आम्हाला भेटतोय तर आम्ही भाग्यवान आहोत. जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात भाग्यवान नाही, अरे आम्ही वीर आहोत, बडी आहोत, गाडे आहोत. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ओ मंडळी, तुका म्हणे ओ मंडळी, तुका म्हणे ओ मंडळी, तुका म्हणे ओ मंडळी, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात
म्हटले आम्हाला या भूमंडळामध्ये या वायुमंडळामध्ये या नरदेहामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा येतो का तर म्हटले आम्ही बडी आहोत वीर आहोत गाडे आहोत कारण स्वर्गाधिक देवता सुद्धा या मृत्यू लोकाची अपेक्षा करतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मगामा किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे म्हटले कारण काय तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडे आम्ही बडी आहोत वीर आहोत गाडे आहोत का तर म्हटले आम्हाला हा काला भक्षण करायला मिळतोय म्हणून आम्ही भाग्यवान आहोत आतापर्यंत या सुशील महाराजने काही त्रास दिला का तुम्हाला वाडकीकर शिंदेकर मंडळी काही त्रास दिला का जे झोपले असतील त्यांनी जागे होऊन जा जे जागी आहे त्यांनी ताट बसा अटेन्शन दोघा हात मोकळे करा भगवंताचं भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चला चला पटकन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा खेळ खेळले जायचे पण आता जेमतेम काय माहिती का 2 तास कीर्तन असतं त्याच्यात 12 तास गायन पण एखादा खेळ खेळला गेला पाहिजे परंपरा त्या ठिकाणी टिकली पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात म्हटले आम्ही बडी आहोत वीर आहोत गाडे आहोत अभंगाचा सरळ सरळ भावार्थाने सांगण्याचा प्रयत्न केला अर्धा तास 20 मिनिटं जे राहिलेत त्या 20 मिनिटांमध्ये भगवान परमात्म्याच्या काही खोड्या तुम्हाला सांगतो आणि त्या खोड्या सांगून तुम्हाला त्या ठिकाणी ह्या कीर्तनाला पूर्णत्वाकडे नेतो भगवान परमात्म्याचं चरित्र माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 ऐसे देही प्रेम काही गाडा ऐसे देही प्रेम काही गाडा ऐसे देही प्रेम काही गाडा भगवान परमात्म्यांनी ज्यावेळेस भगवान परमात्मा बाहेर आले आणि भगवान परमात्म्याचे सगळे मित्र आले आता मित्रांमध्ये कोण कोण होतं वडज्या वाकड्या बोबड्या शिगड्या श्रीधामा
शिखंड्या सगळे भगवान परमात्म्याचे मित्र सुदाम्या सगळे आले आणि सगळ्यांना देवाने विचारलं, लक्ष देऊन श्रवण करा. देवाने विचारलं, का रे बाबांनो तुम्हाला खायला भेटत नाही का रे? म्हणे कशावरून? म्हणे अशी अगरबत्ती छाप का बरे म्हणे तुम्ही? अरे खायला भेटत नाही म्हणे. कृष्णा बरोबर ओळखलं, आमचं सगळं जातं म्हटले कुठे? मथुरेला. वरचा सगळा जो मेन माल आहे ना, तो मेल माल सगळा जातो मथुरेला. आणि आमनासाठी काय रास म्हटले पाणी टाक, बादली खंगाय पैसा संगाय. आम्हाला खालचं पाणी मिळतं, वरचं सगळं जातं म्हणे मथुरेला. मग कृष्णाने सांगावं म्हणे तुम्हाला धष्टपुष्ट व्हायचं आहे का? म्हणे हो कृष्णा आम्हाला धष्टपुष्ट व्हायचंय. मग तुम्ही असं करा, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे चला सगळे, तुम्हाला मी खायला देतो. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्हाला खायला देतो. सगळे पोरं हसायला लागले. कृष्ण मोठ्या बाबाचा पोर त्याच्या घरी नेतो, मोठ्या बाबाचा पोरगा त्याच्या घरी नेतो, त्याच्या घरी खायला भेटेल, चांगलं खायला भेटेल. कृष्ण म्हणायला लागला, तुम नका बापनी ठेव दिले का? म्हण तू तुझ्या घरी नेणार नाही, आम्हाला आमच्या घरी खायला भेटणार नाही. मग कृष्णा अरे खायचं कुठून? काय देशील? धष्टपुष्ट कसे होऊ? त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, म्हटले आपण चोऱ्या करू. हा कधी बात जन्मात चोऱ्या केल्या का? म्हटले चालला चोऱ्या करायला. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? मग चला. मग म्हटले चोऱ्या करत असताना अगोदर 4 गोष्टी घ्या. म्हटले शांतता ठेवा बघा. 4 गोष्टी सोबत घ्या. 4 गोष्टी कोणत्या? म्हटले पहिली गोष्ट सांगितली काठी. मागे शांतता ठेवा कृपया, मागे बोलू नका. म्हटले पहिली घ्या काठी. म्हणे काठी काय घ्यायची? गोपाळांनो दही दूध तूप लोणी डेरे कुठे असतात? म्हणे डेरे कुठे टाकलेले असतात? वरती. मग खाली आहे का भरलेला आहे? रॉंग नंबर लागायला नको. मग त्या ठिकाणी ती काठी घ्यायची, त्या मडक्याला ठोकून बघायची. खाली असलं टन वाजलं तर समजायचं खाली आहे, टन वाजलं समजायचं खाली आहे, आणि बद वाजलं तर समजून जायचं भरलेलं. असा गंजच मडका राहतस महाराज. कसले कतला बी ठोकू त्याला फक्त टनच आवाज येत, बद आवाज येत. मी मडका म्हण राहीन बर का. विठाला आपलं कीर्तन म्हणजे 5G कीर्तन आहे. 5G कीर्तन कोणाला समजेल? ज्याचा हँडसेट 5G असेल, नाही तर मग टावर खालीच रेंज राहत नाही. विठाला भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं, म्हटले काठी घ्या. काठी का? म्हटले दही दूध तूप लोणी डेरे फोडण्यासाठी आणि ते खाण्यासाठी आपल्याला काठी लागेल. दुसरी गोष्ट सांगितली कृष्णा. दुसरी गोष्ट कोणती रे? म्हटले दुसरी वस्तू घ्या वस्त्रगाढ माती. म्हणे कृष्णा वस्त्रगाढ माती का रे? अरे कदाचित गोपिका उठून गेली, आपल्याला पकडायला आली, तर ती माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यामध्ये फेकून द्यायचं आणि पडून जायचं. एक पेंद्या आगा होता, कृष्णाला विचारायला लागला, कृष्णा ती जर चष्मा घालून आली तर? मला माहिती होतं आगाऊपणा कृष्ण गुच्चूपटपणे. आणि समजा येरा कदाचित डोळे पुसून परत आली किंवा मग चष्मा घालून आली, तर म्हटले तिसरी गोष्ट घ्या सराटे माहिती का? गोखरू आपला गावठी भाषा मग कुत्र्या. त्या कुत्र्या ते गोखरू सरळ फेका, उलटे फेका, कसेही फेका, त्यांना एक काटा वरच राहत. गाव मा गंजच गोखरू आहेतच महाराज. कसा बी करत सरळ करो, उलट करो, सलट करो, त्यांना एक काटा वरच राहत. गोखरू म्हण राहीन बर का मी. विठाला म्हटलं गोखरू तिच्या पायामध्ये टाकून द्यायच्या, पायामध्ये तिला रुतेल आणि ती त्या ठिकाणी निघेल तेव्हा अशी पडून जायचं. तो दुसरा श्रीरामे आला, म्हणे कृष्णा ती जर पॅरेगॉनची चप्पल घालून आली तर? म्हटलं गुच्चूबाज आगाऊपणा करू. चौथी गोष्ट घ्या गोट्या. म्हटलं गोट्या का? तिच्या पायामध्ये टाकून द्यायच्या, ती सटकून जाईल आणि मग मात्र आपण चोरी करून पडून जायचं. ठीक आहे, 4ही गोष्टी घेतल्या. कृष्ण पुढे चालतोय आणि सगळे गोपाळ मागे चालतायत. आपली सगळी गोपाळांची गँग, सगळी चौर्य मंडळी, कोण कुठे हुर्रे होई. कृष्णाने मागे पाहिलं, ए गोपाळांनो आपण का पिक्चर देखाल चालू का रे? आपण चोऱ्या करायला चाललो म्हटले. आणि चोऱ्या करत असताना चोरीना मामला. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला.
हळूहळू चला. भगवान परमात्मा त्या गोपडांना सांगतात परमार्थ करत असताना हळूहळू करा, नाही तर एकदमच परमोच्च कोटीला असं दाखवतात काही काही लोक की मी किती आहे. कधीच नाही. परमार्थ करत असताना हळूहळू परमार्थ केला पाहिजे. आणि केलेला परमार्थ कोणी कोणाशी न बोला, म्हणजे केलेला परमार्थ कोणाला बोलता कामा नये. विठाला विठाला हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. भगवान परमात्मा आता चौर्य मंडळी निघाली, चौर्य मंडळी स्थापन झाली. मागे कोण आहे बरं का स्टेजच्या मागे? विठाला विठाला भगवान परमात्मा म्हणतात कोणी कोणाशी न बोला म्हटले. आणि मग मात्र सगळे निघाले, चौर्य मंडळी निघाली. चौर्य मंडळी करत असताना सगळी चौर्य मंडळाची स्थापना झाली आणि चोऱ्या सुरू झाल्या. अशी दहशत सुरू झाली महाराज, अशी दहशत सुरू झाली. अख्ख्या गोपिका रात्रभर आपल्या मालाचे रक्षण करतायत. पण कधी कधी 5 मिनिटाची झोप लागली आणि त्या 5 मिनिटामध्ये सगळा खेळखंडोबा व्हायचा. अख्खी दिवसभर रात्रभर जागरण व्हायचं त्या गोपिकांचं. आणि मग मात्र सगळ्या गौडणी त्रासल्या महाराज. आणि सगळ्या गौडणी त्या भगवान कृष्णाच्या गाऱ्याण्या घेऊन त्या यशोदेजवळ आलेल्या आहेत. येतो आमुच्या घरासी धमका वितोले की सुनासी. म्हटलं येतो आमच्या घरी. बरं येतो ना, चांगलं ना. मग यशोदा म्हणते तुम्हाला तिथे यायची, त्याची दर्शनाच्यासाठी तुम्ही येतात, त्याला पाहण्यासाठी येतात, तुम्हाला तो आवडतो, तो इथे येतो, तुम्ही इथे येण्यापेक्षा तो तुमच्या घरी येतो, चांगलं आहे ना. बरं येतो. बरं नुसता येत नाही म्हणते दही दूध तूप मोड सगळं लोणी सगळं नुकसान करून टाकतो. यशोदा म्हणते तुमचं काय नुकसान असेल सगळं माझ्याकडे घेऊन जा, पण माझ्या पोराला काही बोलू नका, कारण माझं पोरग कसं आहे बड सगुन गुणाचे ताने गे, बड सगुन गुणाचे ताने, बड सगुन गुणाचे ताने, बड सगुन गुणाचे ताने, बड दिसते गोजिरवाणी, बड दिसते गोजिरवाणी, बड दिसते गोजिरवाणी. काय सांगा गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगा गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगा गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा त्याला दिसला नाही जोडा, तुम्ही त्याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा चेंडू अडघेता शारंग धरू, तुम्ही ठाईच्या वढाया गे गोकुळच्या नारी. भगवान परमात्म्याच्या विषयी ऐकून घेत नाही महाराज. आई ती आईच असते. आई कदाचित आपल्या पोराचे गुन्हे जर ती पोटामध्ये घालत नसेल तर कदाचित ती आई आईच नाही. विठाला विठाला. म्हातारे बाबा रस्त्याने चालले होते, अचानक डोळ्याला बॉल लागता लागता राहिला. तो बाबा आला आई जवळ. आई तुझ्या पोराला काही सांग म्हटले. म्हणे का व? म्हणे तुझ्या पोराने बॉल मारला. म्हणे असं का? आणि कदाचित म्हणे थोडक्यामध्ये नियम वाचला. म्हणे जर डोळ्याला लागला असता तर माझा डोळा फुटला असता. ती आई म्हणते तो माझा पोरगाच नसेल. कशावरून? म्हणे माझ्या पोराचा नियम पक्का आहे. विठाला विठाला. आई कधीही आपल्या पोराचे गाराणे ऐकून घेत नाही. ती आई असते माय बाप. म्हणून आई ती आई असते. आणि मग मात्र सगळ्या गौडणी त्रासलेल्या. एक गौडण एक गौडण सांगते कंप्लेंट. एक गौडण सांगते. एक गौडण सांगते आमच्या घरी येतो आमच्या घराशी धमकावितो लेकी सुनासी. बरं धमकावितो, बरं येतो तर येतो. आता समजा एखाद्या पाहुणा अचानक येऊन गेला आपल्याकडे, आपण सहज विचारतो की नाही पाहुणे काय काम काढलो. आमच्या गोपिका विचारतात, आमच्या सुना विचारतात कृष्णा काय काम काढलं आमच्या घरी. तो सरळ सरळ सांगतो कानफटीमध्ये मारील. तुमच्या का बापाचं घर आहे काय? काय म्हणतो देईन तोंडावर तुमच्या का हे बापाचे घर. भगवान परमात्मा म्हणतात इकडे लक्ष देऊन बघा. भगवान परमात्म्याला हे घर आपलं म्हणलेलं आवडत नाही. हे घर कोणाचं आहे? देह हे काढाचे धन कुबेराचे, देह हे काढाचे धन कुबेराचे, देह हे काढाचे धन कुबेराचे, देह हे काढाचे धन कुबेराचे. हे मनुष्याचे
काय आहे इथे मनुष्याचे काय आहे मनुष्याचे काय आहे मनुष्याचे काय आहे देह हे काढाचे धन कुबेराचे देह हे काढाचे धन कुबेराचे धन कुबेराचे हे काढाचे धन कुबेराचे भगवान परमात्म्याला हे घर आपलं म्हणलेलं आवडत. बरं काही काही गोपिका म्हणतात म्हटले आमच्या घरी येतो. बरी येतो तर येतो, त्याला दही दूध तूप लोणी नाही दिलं ना तो काय करतो आमचे वासरे आणि आमचे गायी सोडून देतो. भगवान परमात्मा जीवरूपी वासरे केव्हा सोडून देईल काही सांगता येत नाही. सगळे येतात. एक म्हणायला लागले एक आमच्या घरी आला आणि आमच्या घरानंतर कोणाला सापडत नाही बाई हा मला सापडला अभिमानाने सांगते. मी बांधायला गेली ना तर मला सांगतो कसा ए गोपिका मला 3.5 गाठीची दोर बांध. काय सांगितली 3.5 गाठीची दोर बांध. मी सहज म्हटलं म्हणे कृष्णा मला येत नाही. मग मला त्याने सांगितलं हे गोपिका मला येते आणि मी तुला शिकवतो. मी सहज भोड्या भावड्याने त्याच्या हातामध्ये दोर देऊन टाकला ग यशोदे. त्याने काय केलं पहिला आडा घातला पायाला, दुसरा आडा घातला कमरेला, तिसरा आडा घातला छातीला आणि गाठ बांधली आणि सांगितलं म्हणे हे गोपिका बघ अशी गाठ बांधावी लागते 3.5 गाठीची. मी सांगितलं कृष्णा आता मी शिकली आता सोड मी तुला बांधते. तू म्हणतो कसा माझ्या गुरुने गाठ बांधावी कशी शिकवली पण गाठ सोडावी कशी शिकवली. विठाला 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 बरं येतो एक गवळण आली सासूबाई. ती म्हणायला लागले तुझ्या कृष्णाला सांग तो आमच्या घरी येतो आमच्यामध्ये भांडण लावून देतो. आपण खातो दही दूध लोणी हात पुसितो सुनेच्या मुखा लागुनी. येतो म्हटले आमच्या घरामध्ये आणि दररोज येतो आणि दररोज काय करतो स्वतः दही दूध तूप लोणी खातो आणि माझ्या सुनबाईच्या तोंडाला लोणी लावून देतो. सुनबाई येते आत्याबाई घरामध्ये चोर शिरला. आता विचार करा कोणती सासूबाई असेल सुनबाईच्या तोंडाला लोणी लागलेलं आहे आणि ती सांगते कोणीतरी चोरून लोणी खाल्लं. सुनबाई अशी चिमटी घ्यायची खोटं बोलते का ग स्वतः दही दूध तूप लोण खाते आणि त्या कृष्णाचं नाव घेते. लाज नाही वाटत तुला. दररोज तसं करतो आणि नेमकं झालं काय ग यशोदा एक दिवस नेमकं माझी सुनबाई जिथे झोपायची ना तिथे मी झोपली आणि नेमकी त्या दिवशी लोड शेडिंग लाईट गेलेली अंधारामध्ये कृष्णाने मला सुनबाई समजून माझ्या तोंडाला लोणी लावलं गेला म्हणे पडून. आता सकाळी माझी सुनबाई उठली आणि सुनबाई घरात जाऊन पाहते तर काय दही दूध तूप लोणी सगळं फोडलेलं डेरे फोडलेले सगळं पडलेलं आणि पडत आहे ते सासूबाई आत्याबाई आणि नेमकी सुनबाई माझ्या समोर आली. आम्ही एकमेकांच्या समोर आले आणि लाईट आली आणि लाईट आल्यानंतर सुनबाईने पाहिलं माझ्या तोंडाला लोणी लागलंय. सुनबाई म्हणते आत्याबाई आज तुम्ही चोरी केली. म्हणते सुनबाई तू असं कर या गल्लीने जा बोबाटा कर माझी सासूबाई चोट्टी आहे. मी या गल्लीने जाते बोबाटा करते माझी सुनबाई चोट्टी आहे. हा काय करतो आपण खातो दही दूध लोणी हात पुसितो सुनेच्या मुखा लागुनी. आमच्यामध्ये भांडण लावून जातो आणि नेमकं झालं असं सगळ्या गवडणी घाऱ्याने सांगतात. तेवढ्यामध्ये एक डेंजर मावशी होती. ती मावशी समोर आली कृष्णा अरे या गरीब गवडणींच्या भरशे काय लागतो माझ्या भरशी लावून बघ नाही तुला बुकडाला बांधलं ना नावाची मीरा नाही. इथे मीरा नाही कोणी आणि आशाल ती तिथली मीरा नावाची मीरा नाही म्हटल्यानंतर कृष्ण पदराआड पाहतो आईच्या पदराआड पाहतोय आणि आईला ज्यावेळेस त्या मीरा मावशीने चॅलेंज दिलं कृष्णाने सांगितलं पेंद्या मावशीचा घर नंबर टेलिफोन नंबर आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर गल्ली नंबर घर नंबर टॅक्स नंबर सगळे घे आजचा मुक्काम मीरा मावशीकडे. आणि मग मात्र झालं असं भगवान परमात्म्यांनी रात्री सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र करून भगवान परमात्म्यांना सर्व गोपाळ विचारतायत हे कृष्णा आजचा मुक्काम कुठे
आजचा पडाव कुठे? म्हणे आजचा पडाव मीरा मावशीकडे. मीरा मावशी म्हटले कोणती मीरा मावशी? खालच्या आडीची का वरच्या आडीची? म्हणे वरच्या आडीची. वरच्या आडीची मीरा मावशी ऐकली आणि अर्ध्या गोपारांचं धोतर ओलं झालं. नाही बाबा, लय डेंजर भैया, नाही जायचं. ही अशी चिमटी घ्यायची, अशी चिमटी घ्यायची, पोराला 2 बोटांवरच उभी करायची. अख्ख्या पोरांमध्ये मीरा मावशीची दहशत होती. कृष्णाने सांगितलं अरे काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे ना, ते मीरा मावशीची जिरवतो म्हटले आज. आणि मग मात्र सगळे गोपाळ कीर्तन संपू का दादा? मी मागची मंडळी विठाला विठाला ऐका, त्या मीरा मावशीची एवढी दहशत होती तर सगळे गोपाळ घाबरत होते. कृष्णाने सांगितलं आज ते मीरा मावशीची सगळी दहशत संपवतो. आज झालं असं, सगळे गोपाळ एकत्र आले. सगळ्या गोपाळांनी मीरा मावशीच्या घरावर पडाव टाकला. सगळं दही दूध तूप लोणी डेरे फोडले, खाल्लं गेलं. आणि सगळं झाल्यानंतर सकाळी 4 वाजता बाहेर निघाले. आता उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मावसा आणि मावशी बाहेर खाटी टाकून पडले, झोपलेले होते. नेमकं झालं असं, एकीकडे मावसा झोपला होता, एकीकडे मावशी झोपली होती. कृष्णाने विचारलं हीच का मावशी? सगळे गोपाळ म्हणाले कृष्णा हीच ती, बंदोबस्त कर काहीतरी, हिचा बंदोबस्त लाव. आणि नेमकं मग कृष्णाने ओळखलं. कृष्णाने काय केलं, आता ती मावशी, त्याकडची मावशी, ती कातानी मावशी होती का, त्या मावशीची वेणी हे एवढी मोठी लांब, वेणी एवढी मोठी लांब, आणि त्या मावसाची दाढी होती हे एवढी मोठी लांब. कृष्णाने काय केलं माहिती का, त्या दाढीची आणि वेणीची घट्ट बाहेर गाठ बनवून गेला पडून. काय पाहता माझ्याकडे, गेला पडून. आता ती सकाळी ती मावशी, ती का आताची मावशी होती का 6 वाजता उठायला, ती मावशी उठली 4 वाजता गेल्यानंतर. आणि नेमकं जसं उठली तसं उठताच बरोबर वेणीलाही धसका बसला, दाढीलाही धसका बसला. आणि मावसा म्हणतोय म्हातारी झाली ना, लाज नाही वाटत माझी दाढी ताणते? मावशी म्हणायला लागली तुम्ही धल्ले झालेत ना, तुम्हाला लाज नाही वाटत माझी वेणी ताणायला? एकमेकांना त्या ठिकाणी बोलतायत. पण नेमकं झालं असं, पाहिलं म्हटले दाढीची आणि वेणीची गाठ कोणीतरी बांधलेली आहे. म्हटले सोड ही गाठ. सोडायला गेले, सुटली. मग मात्र सुटली नाही ना, म्हणे असं कर, घरामध्ये जा, पावशी घेऊन ये आणि पावशीने आपण कापू. आता मावशी बिचारी आज्ञाधारक, नवऱ्याने आज्ञा केली की तशी आज्ञा पूर्ण झाली पाहिजे. खडकर उठली. उठता बरोबर दाढीलाही धसका बसला, वेणीलाही धसका बसला. अगं थांब, मला पण येऊ दे. मावशी मावसा घरामध्ये आले. आणि घरामध्ये आल्यानंतर पावशीने कापायला गेले, कापली गेली. कैचीने कापली गेली नाही. जाळायला गेले, जाळली गेली. अरे ब्रह्माने बांधलेली गाठ होती महाराज. हा, अरे ब्राह्मण देवताने बांधलेली गाठ 7 जन्म सुटत नाही. ब्राह्मण देवतेने बांधलेली गाठ 7 जन्म सुटत नाही. मग ब्रह्माने बांधलेली गाठ सुटेल का? मग त्या गोपाळला, त्या मावसाला थोडीशी शंका आली. का ग मिरे, म्हणे 2-4 दिवसापूर्वी सगळ्या गवळणींचा जो मोर्चा गेला होता बचत गटाचा कृष्णाच्या घरावर, म्हणे मग त्याच्यामध्ये तू बी होती का? आया बाई तुमले कसं माहिती नाही, मीच अध्यक्ष होती म्हणे त्याच काम आहे. ब्रह्माची गाठ ब्रह्माशिवाय सुटणार नाही. म्हटलं त्याच्याकडेच जावं लागेल, तो सोडेल. आणि मग मात्र सकाळी 5 वाजता मावसा मावशी बाहेर निघाली घराच्या. आता कृष्णाने काय केलं होतं माहिती का, मावशीची जिरवायची होती ना, म्हणून रात्री दवंडी देऊन दिलेली होती. ज्याला सोंग पाहायचं आहे त्यांनी सकाळी 5 वाजता वाडकीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजर राहो. आणि सगळे गोपाळ डबा धरून बसलेले होते, कारण मावशीची जिरवायची होती ना, सगळे लपून बसलेले होते. आणि नेमकं मावसा मावशी घराच्या बाहेर आले आणि सगळ्या गोपडांनी बोबाटा करायला सुरुवात केली. हुर्रे होई सोंग आलं, हुर्रे होई सोंग आलं. मावसा मावशी इथं जबरदस्त इज्जतीचा पंचनामा झाला म्हटले. आता असं करूया म्हटले, अख्ख्या गावामध्ये बोपाटा करण्यापेक्षा कृष्णाच्या घरी जायचं ना, शॉर्टकट जाऊ म्हटले. आता शॉर्टकट नेहमी घातक असतो बरं का. शॉर्टकट जाऊ. आणि नेमकं झालं असं, शॉर्टकट होता कृषी उत्पन्न बाजार समितीकडून.
कृषी उत्पन्न म्हणजे ते मार्केट पडून. आणि नेमका आता परिस्थिती अशी होती, आता बघा नवरदेव नवरी असते, पती पत्नी असले तर जोड कसं असतं, पती उंच असतो, पत्नी ठेकणी असते, किंवा मग दोघं समांतरी असले पाहिजे. पण इथं उलट जोड होतं. मावसा होता 4 फुटाचा आणि मावशी होती 6 फुटाची. विचार करा ते जोड कसं असेल. आता नेमकं बघा थोडस डोळ्यासमोर चित्र आहे ना, मावसा पुढे पुढे चालतोय, मावसाची दाढी हे अशी मागे, मावशी मागे चालते, मावशीची वेणी अशी पुढे. जसं जसं मावसा चालतोय चालता चालता मावशीच्या वेणीला धसका बसतोय. मावशीला राग आला, मावसाला उचललं, मावसा मागे, चला मागे माझ्या. मावशी पुढे पुढे, मावसा मागे मागे, मावशी पुढे पुढे, मावसा मागे मागे. आता मावशी बिचारी अशी उचकून उचकून चालते, उचकून उचकून चालल्यामुळे दाढीलाही धसका बसतोय, वेणीलाही धसका बसतोय. तो गोपाळ म्हणतोय, तो मावसा म्हणतोय हळू चाल हळू चाल. नेमकं झालं असं, त्या दिवसांमध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटमध्ये मिरच्यांचा सीझन चालू होता. मिरच्या आल्या होत्या आणि नेमकं कोणीतरी मिरचीची कोणती झटकली, मिरचीचा धुरळा उचला आणि मावशीच्या नाकामध्ये गेला. जसा काही मावशीच्या नाकामध्ये धुरळा गेला, मावशीला जोराने शिंक आली, मागचा पोपट पुढे. गवडन गवडन गलगर फिरे, गवडी वरवर गाडी धरे. हो गवडन गवडन वरवर फिरे, गवडी वरवर गाडी फिरे. हो गवड वरवर फिरे, गवडी वरवर गाडी धरे. हो गवडन गवडन गलगर फिरे, गवडी वरवर गाडी धरे. गवडन गरगर फिरे, गवडी वरवर गाडी धरे. कृष्णाजवळ आले आणि कृष्णाने ती गाठ सोडली महाराज. आणि मग पाहता पाहता अरे चांगल्या चांगल्यांना नानी याद आठवून दिले भगवान परमात्म्याने. सगळ्या गवडणी त्रस्त झाल्या. हे यशोदे यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुडी राहावे का जावे. यशोदे आवर तुझ्या कृष्णाला, नाही तर आम्ही सगळं गोकुळ सोडून निघून जाऊ. आणि मग मात्र सगळ्या यशोदेने सगळ्या कृष्णाला बोलवलं आणि सगळ्या गोपाळांसोबत भगवान परमात्म्याला शाळेमध्ये पाठवलं. आता ती शाळा कोणती होती? सेंट मेरी, सेंट जोसेफ, इंग्लिश मीडियम नाही. भगवान परमात्मा शाळेमध्ये गेले. कोणत्या? गाईचा राय रानात गेला माझा गोपाळ गंगडीवाला. 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 गोपाळ गंगडीवाला, माझा गोपाळ गंगडीवाला. भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना आईंना एकत्र घेतलं. निघाले भगवान परमात्मा. खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, चार तसे धेनू सावडा जेठी. निघाले सगळे. आणि भगवान परमात्मा जसे जसे निघाले, कसे निघाले? आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मारो मदन गोपाल. अरे घास खावे गैया, दूध पीवे ग्वाल, माखन खावे मारो मदन गोपाल. भगवान परमात्मा बरं गाई चारता चारता भगवान परमात्म्यांनी त्या यमुनेच्या काठावर भरपूर खेळ खेळले. खेळ कोणते खेळले माहिती का? ए पोरांनो, खेळ कुठले खेळले माहिती का? पबजी, फ्री फायर, हे गेम खेळले का? भगवान परमात्म्यांनी मातीतले खेळ खेळले महाराज. ऐका, वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो, विज्ञान आजही सांगतं, जो पोरगा मातीशी ज्याची नाड जुळून आहे ना, जो पोरगा मातीतले खेळ खेळतो त्याची इम्युनिटी पॉवर वाढलेली असते. त्याची इम्युनिटी पॉवर कधीच कमी होत नाही. म्हणून पोरांना मातीचे खेळ खेळू द्या. आता जे मायबाप सांगता नाही
मन पोरगा कनी गैरा नाजूक शे तो घरना बहिरच निघत नाही मग तो तसाच नाजूक राहील विठाला विठाला भगवान परमात्म्याने खेळ खेळले मातीतले कोणते कोणते भगवान परमात्म्याने खेळ खेळले हमामा पोरा हमामा दिगडी वाजे मामा पोरा हमामा दिगडी वाजे मामा हमामा पोरा हमामा दिगडी वाजे मामा हमामा पोरा हमामा दिगडी वाजे मामा झेला रे झेला वरचेवरी झेला खेळ हमामा तू 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 झेला रे झेला हे खेळत भगवान परमात्म्याने खेळ खेळले अजून कोणता खेळ खेळला खेळे बावरा बाई खेळे बावरा खेळे बावरा बाई खेळे बावरा नवरा खेळ बावरा खेळ बावरा खेळ बावरा खेळ बावरा माझ्या भोवऱ्याची अरी हा अरी सप्तपाताळाच्या वरी हा वरी फिरे घर गरा फिरे घर गरा फिरे घर गरा घर गरा घर गरा फिरे घर गरा फिरे घर गरा फिरे घर गरा घर गरा घर गरा खेडे बावरा बाई खेडे बावरा या राजी केशव नवरा खेडे बावरा भगवान परमात्म्यांनी मातीतले खेळ खेळले आपणही जुन्या काळामध्ये कदाचित आताच्या पोरांना तर खेळ माहित नाही आपण कदाचित जुने खेळ खेळत असताना आपण खेळ खेळायचो चिलम तमाकू आठवतो का आपण खेळायचो आताच्या पोरांना विचारायचं चिलम तमाकू खेळतो का तो म्हणे व्हॉट डू यू मीन बाय चिलम तमाकू माहित नाही माझ्या मामाचं पत्र हरवलं किती खेळ खेळायचे आता खेळ खेळवतात शिक्षक लोक बी खेळ खेळवतात पण ते खेळ खेळवताना त्या ठिकाणी वेगळेच खेळ खेळवतात आणि मागे त्या ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता शासनाद्वारे एक खेळ खेळवला होता म्हटलं पोरांना म्हटलं कोणता ते म्हणायचे एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी अरे काय हे खेळ खेळवायचे का खेळ खेळवायचे असतील जुने खेळ खेळवा भगवान परमात्म्याने खेळ खेळले अबकतो बकती बग पर त्रिगुण खेळ मांडू अबकतो बकती बग पर त्रिगुण खेळ मांडू हो खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू हाती धीर धरी दांडू हाती धीर धरी दांडू सत्व विटी घेऊन हाती धीर धरी दांडू भाव बडे टोला मारू देऊ नको कांडू आबा तुबा आबा कतो बगती बग बोरा त्रिगुण खेळ सत्व विटी घेऊन हाती धीर धरी दांडू भाव बडे टोला मारू भिवू नको गांडू आबा दुबाक ती बघ आबा कदू बगती बग पोरा त्रिगुणा खेळ मांडू भगवान परमात्म्याने खेळ खेळले भगवान परमात्म्याने खेळ खेळता खेळ मांडी आला यमुनेच्या तिथे भगवान परमात्म्याने खेळ खेळले आता गोपाळ म्हणायला लागला कृष्णा अरे भरपूर झालं बाबा 11:15 झाले केव्हाचा खेळ खेळतोय आणि केव्हाचा सांगतोय काला करायचाय कृष्णा खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे कीर्तनाचे आवरण देवा म्हटलं सगळं तयार झालं
काय खेळावायचे सो. म्हटलं कृष्णा भुके भजन ना होय गोपाला, लेले आपली कंठी माला. देवा सगळं झालंय, आता तरी त्या ठिकाणी काला करा. सर्व गोपाळांनी एकत्र यावं. सगळ्या देवाने सगळ्या गोपाळांना एकत्र बोलवलं. लहान लहान गोपाळ पुढे, मोठे मोठे गोपाळ मागे. देवाने लहान लहान गोपाळ पुढे का ठेवले? ऐका, देवाने लहान लहान गोपाळ पुढे ठेवले का? जो नम्र होतो तो भगवंताच्या जवळ जातो, जो अहंकारी होतो तो भगवंतापासून दूर जातो. विठाला विठाला. लहान गोपाळ पुढे, मोठे गोपाळ मागे. सगळ्यांच्या शिदोरे एकत्र केल्या आणि शिदोऱ्यांचा भगवान परमात्म्यांनी काला केला. जो काला भगवान परमात्म्यांनी तिथे केला तोच काला भगवान परमात्म्यांनी भगवान ज्ञानोबरायांच्या रूपामध्ये पंढरपुरामध्ये केला. आणि तोच काला सोनार दादांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आपण या धर्म मंडपामध्ये घेत आहोत. अजून कोणत्या संतांनी तो काला केला त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. सगळे हात वरती करून तुकाराम 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 तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. सगळ्यांनी हात वरती करून ओम नमो भगवते सद्गुरु तानाजी बाबा. 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 ओ तानाजी बाबा सद्गुरु तानाजी बाबा, तानाजी बाबा सद्गुरु तानाजी बाबा. ओ विघ्नेर निवासी सद्गुरु तानाजी बाबा, विघ्नेर निवासी सद्गुरु तानाजी बाबा. अमंडरा समाधी सद्गुरु तानाजी बाबा, अमंडरा समाधी सद्गुरु तानाजी बाबा. सद्गुरु तानाजी बाबा, सद्गुरु संत तानाजी महाराज की जय. सद्गुरु सोनार बाबा महाराज की जय. सद्गुरु संत श्रावण बाबा महाराज की जय. जाता जाता माझ्या कीर्तनाचं पुण्य माझ्या भारतीय जवानांना समर्पित करून जातो. तरुण बांधवांना एकच विचारतोय, तुम्हाला एकच या ठिकाणी सगळ्यांना एकच विनंती करतो, महाराज सगळ्यांनी एकत्र या. असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आयोजित करा. या भूमीची पवित्रता या कार्यक्रमांमुळे वाढत असते. म्हणून पुन्हा सगळ्या वरिष्ठांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एखाद्या तरुणांना एकच संदेश देईल. अरे कदाचित दररोज ऐकायला मिळतो प्रियसी प्रियकरासाठी मेली, प्रियकर प्रियसीसाठी मेला. अरे का मरता बाबा हो, अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. 2 गज जमीन तक नसीब नहीं होंगी दफन के लिए. मरना हो तो मरो वतन के लिए, मरना हो तो मरो देश के लिए. अरे हसीनाएं भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए, तुम्हारे कफन के लिए, तुम्हारे कफन के लिए. म्हणून जाता जाता माझ्या भारतीय जवानांना समर्पित माझ्या कीर्तनाचं पुण्य समर्पित करून जातो. पुनश्च 7 दिवसामध्ये काही चुकलं असेल मागलं असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला परत करा. जे चांगलं वाटलं असेल माझे सद्गुरु संत श्रावण बाबा, सद्गुरु संत तानाजी महाराज, सद्गुरु सोनार दादा यांचा आशीर्वाद म्हणून ग्रहण करा. पुनश्च कधीतरी आठवण आली तर कधी आठवण करा. पुणे सुशील महाराज येऊन गेले, आपल्या गावाला चांगलं सांगून गेले. पुनश्च सगळ्यांजवळ एकच वचन, सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहा. सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाची प्रगती कशी होईल हेच आपण त्या ठिकाणी बघा, हीच विनंती आपल्याला करतो. पुनश्च आजची संत आमची अन्नदान सेवा कैलासवासी ॲडव्होकेट